தற்போது சரத்பவார் செய்தியாளர்களை சந்திக்கிறார். அவர் பேசுவதை பார்த்துட்டு நம்ம தொடரலாம். मराठी जागेवर माझं काही त्यांच्याशी बोलणं झालं नाही. एका राज्याचे ते प्रमुख आहेत आणि त्यामुळे त्याची माहिती असल्याशिवाय त्याच्यावर मी कॉमेंट करणं योग्य नाही. माझा त्यांचा सुसंवाद आत्ता झालेली संबंध आहेत, पण आत्ता बोलणं झालेलं नाही. सर, बारामती जी जागा होती त्यावर काटेकी टक्कर होईल असं म्हटलं जात होतं, मात्र निकाल तुमच्या बाजूने लागलेला आहे. त्याच्याबद्दल काय सांगाल? तुम्ही अधिक सभा घेतलेल्या आहेत, तुम्ही फिरलेला आहात. नाही काय असं की माझं स्वतःचं असेसमेंट त्या मतदारसंघाचं असेल की याच्यापेक्षा वेगळा निकाल लागेल असं मला कधी वाटलं नाही. आणि बारामती हा जो विधानसभेचा मतदारसंघ आहे त्याच्यात माझा स्वतःचा गेले 60 वर्षाचा असोसिएशन आहे. माझी सुरुवातच तिथनं झालेली होती आणि प्रचार करू न करू तिथला सामान्य माणूस जो आहे, नागरिक जो आहे, त्याची मानसिकता काय मला ठाऊक आहे. आम्ही जावं अथवा न जावं तो योग्यच निर्णय घेतो आणि घेईल याची खात्री आम्हाला होते. आणि मला वाटतं आता किती टक्के 18वी राऊंड चालू आहे ना आता. 16वी राऊंड पब्लिक झाली. पब्लिक 16वी झाली. किती झालं? त्याच्या आधी बारामती विधानसभेत कसं मतदान झालं? 10व्या राऊंडला 22,000 होता. आता 35,000च्या पुढे लीड असेल बारामती विधानसभा. एका विधानसभेमध्ये 35,000च्या पुढे आत्ता लीड असेल. आणि बाकीच्या मतदारसंघाचं तुमच्याकडे सगळं असेल. हो, म्हणजे बाकीमध्ये पण लीड आहे. खडकवासला थोडंसं कमी आहे, बाकी सगळे लीड आहे. बाकी सगळे गेल्या वेळेस पेक्षा खडकवासला चांगलं आहे. टोटल किती लीड असता अजून या क्षणी आता 16व्या राऊंडला roughly 76,000च्या आसपास आहे. आणि अजून 3-4 राऊंड अजून 6 ते 7 राऊंड बाकी अच्छा, आहे. 6 ते 7. आज आजचा निकाल लागला आहे. यानंतर विधानसभेपर्यंत महाविकास आघाडी अजून जास्त एक ताकदीनं पुढे येईल असं वाटतंय का? चर्चा अशा होत्या की हा लोकसभेचा निकाल महाविकास आघाडीला सुद्धा म्हणजे वेगवेगळं करतील, सगळे पक्ष वेगवेगळीकडे दिसतील. तुम्हाला काय वाटतं? पक्की झाली अजून? आमची साधारणतः जो विचार विनिमय होतोय आणि झालाय त्याच्यामध्ये महाराष्ट्र ही विकास आघाडी जी आहे त्या विकास आघाडीच्या वतीनं आम्ही सामूहिक कष्ट करू, प्रयत्न करू, लोकांच्यात जाऊ आणि उद्याचं महाराष्ट्राच्या विधानसभेचं चित्र बदलायला जे आमचे प्रयत्न चालूच आहेत त्याला हा निकाल आम्हाला अधिक प्रेरणा देणार आहे आणि म्हणून हे काम आम्ही चालू ठेवू. expect the alliance partners of the BJP to break away and come on the India alliance side? Do you expect the alliance partners of the BJP from the NDA to break away and come on the India alliance side? Do you expect that? No, neither we have discussed, neither we have thought. पवार साहब किस तरीके से चुनावी परिणाम को आज के देखते हैं? महाराष्ट्र के परिप्रेक्ष्य में पूरे देश भर में जो चुनावी परिणाम है उसे कैसे देख रहे हैं? ये बात शुरू में मैंने कहा कि महाराष्ट्र में तो रिजल्ट अच्छा आ गया, और सबसे ज़्यादा उत्तर प्रदेश का ये डिसीजन आएगा इस पर कोई सोचते नहीं थे. हिंदी बेल्ट इसकी चिंता हम लोगों की थी. सदर्न इंडिया की कोई प्रॉब्लम नहीं था, मगर हिंदी बेल्ट में और मेहनत करने की आवश्यकता है यह हम सोचते थे. और इसमें कोई ना कोई सुधार हो गया ये बात सच है. फिर भी मध्य प्रदेश और कुछ एरिया में और ज़्यादा काम करने की आवश्यकता है, मगर उत्तर प्रदेश की जनता ने जो इसमें डिसीजन दे दिया एक नई डिरेक्शन. சரத் பவார் செய்தியாளர்களை சந்தித்ததை பார்த்தோம். இந்தியா கூட்டணி கட்சியின் முக்கிய தலைவர்களில் ஒருவர் மிக முக்கியமான ஒரு விஷயத்தை கூறியிருக்கிறார். இந்தியாவில் மாற்றம் உருவாகிவிட்டது என்பதை உத்தரப்பிரதேச தேர்தல் முடிவுகள் உணர்த்தியிருக்கின்றன. இந்தியாவை பிரதிபலிக்கிறது UP தேர்தல் முடிவுகள் என்று அவர் கூறியிருக்கிறார். இன்னும் சற்று நம்பிக்கை உள்ளது போல் தெரிகிறது அவருடைய செய்தியாளர் சந்திப்பிலிருந்து.
டெல்லியில் இந்தியா கூட்டணி சார்பில் ஆலோசனையும் மேற்கொள்ள உள்ளார்கள். இந்நிலையில் சரத்பவார் இந்த செய்தியாளர் சந்திப்பினை பார்த்தோம்.